दिवाळीचं फराळ करायला तूप तर लागणार आहे, तर घरचं लोणी साठ लावलेलंच होतं, तर छान असं तर त्याचं घरचं साजूक तूप करून घेणार आहे. तर घरी बनवलेलं तूप मी वापरणार आहे. तर त्याच्यापासून मी आता इथे शंकरपाळ्या करणार आहे. तुमचाही दिवाळीचा फराळ झाला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर या बिस्किटासारख्या लागणाऱ्या अगदी सेम शंकरपाळी झाल्या होत्या. तर आमच्या बाळांना कापण्या आवडतात, तर त्यांच्यासाठी खास कापण्या केल्या होत्या. आम्हाला तर काही एवढ्या जास्त आवडत नाहीत, पण त्यांना तर आवडतात म्हणून त्यांच्यासाठी खास इथे कापण्या बनवल्या होत्या. आणि मी साल काढायच्या यंत्रापासून हा ओला नारळ खोवून घेतलेला आहे, कारण उद्या मला रव्याचे लाडू करायचे होते. तर त्यासाठी ओला खोबरं खवलेलं लागत होतं, तर मी या साध्या सोप्या ट्रिकनी केलेलं होतं. त्यानंतर संध्याकाळी चालायला गेल्यावरती या दोघांचे बारके मित्र कशाप्रकारे किल्ला पाहण्यासाठी त्यांना घेऊन गेले होते. तर दादाचं तर निरीक्षण डायरेक्ट चढूनच चालू होतं. सबस्क्राईब करा.